तुम्ही साफसफाई कर्मचारी पाठवायला पाहिजे होते असं. त्या दिवशी लोकांचा बी कार्यक्रम होता. त्यामुळे मी सीओ साहेबांजवळ बोलत होते. मॅडम आणि तो त्यांचा नगरसेवक डायरेक्ट आरे तुरेच्या भाषेवर आले माझ्यावर. मी सीओ साहेबांजवळ बोलत होते. साहेब लगेच तिकडनं लगेच काही बोलायला लागून गेले. एवढा कार्यक्रम चालू असताना ते सांगायचे आमच्या घरात येऊन, म्हणजे त्यांच्या घरात येऊन साफसफाई केली म्हणे, असं तसं असं सांगायला लागले. ते दोन प्रतोद होते आमच्या जवळ तिथे. आमचे साहेब आहे, त्यांना काहीच गरज नव्हती एवढं बोलायची. जे भरतात, जे लोक पाणीपट्टी भरतात, ते लोकप्रतिनिधी असो, जनप्रतिनिधी असो किंवा सामान्य माणूस असो, जे भरतात त्यांच्या घरातून जे आपण कचरा बाहेर काढतो तो घराच्या बाहेरून घेऊन की वहिनींनी सभेमध्ये असं सांगितलं की साहेबांना बोलवा म्हणून या गोष्टीचा. आणि ही जी सभा झालेली आहे, जर तुम्हाला काही शंका असेल, नगरपालिकेच्या ज्या ठिकाणी ही सभा होते त्या सभागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. त्या ठिकाणी आपले 2 पत्रकार होते, राजू भाऊ पण होते आणि मला वाटतं इंगळे सर पण होते, चेतन इंगळे सर होते. तुम्ही यांना विचारू शकता, साहेबांना बोलवा असं वहिनी अशा बोलल्या होत्या की तू बोलू नको, साहेबांना बोलू दे. तर त्या बातम्या लागल्या होत्या. त्याचा एक प्रकारे रत्ना वहिनीच्या वतीने मी या ठिकाणी खुलासा करतोय. असं वहिनी नाही बोलल्या की साहेबांना बोलवा म्हणून, कारण शिवसाहेब त्या ठिकाणी बसलेले होते. साहेबांना बोलू द्या, तू बोलू नको. आता दुसरी गोष्ट, अजून एक प्रश्न त्यांनी हे केलेला आहे की आम्ही जे कामं करतोय त्या विकास कामांच्या मुळे यांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे. 4 जनरल बोर्ड झालेले आहेत. साहेब 4 जनरल बोर्ड मध्ये कमीत कमी यांनी 400 ते 500 रस्त्यांचे कामं घेतलेले आहेत. जनरल बोर्ड आहे ना, इतके मोठे राहायचे सुरुवातीचे, त्या सर्व रस्त्यांच्या विकास कामांना आम्ही एकमुखाने मंजुरी दिलेली आहे. कोणीच काही अल्टर आणले नाही. त्या विकास कामांना मंजुरी दिल्यानंतर सुद्धा हे आमच्यावर एक प्रकारे आरोप करतायत. दुसरा प्रश्न राहिला पहिल्या जनरल बोर्डला. आता अजय भैयांनी जे सांगितलं, अजय भैयांनी सांगितलं की साहेबांनी तळोदा शहराच्या लोकांच्या पाण्याची ताण भागवण्यासाठी 11 बोरवेल दिलेल्या होत्या. हा 11 बोरवेलचा विषय पहिल्या जनरल बोर्ड मध्ये देखील अजेंड्यावर आला होता. तो विषय तहकूब केला. दुसरी जनरल बोर्ड झाली, त्या जनरल बोर्ड मध्ये आम्ही सांगितलं की जो विषय तहकूब केलेला असतो त्या विषयावर पहिले चर्चा करायची असते, कारण विषय तहकूब असतो. तहकूब असल्यामुळे पहिले त्याच्यावर चर्चा करा आणि त्याच्यानंतर जनरल बोर्ड सुरू करा. त्या मीटिंग मध्ये सुद्धा तो विषय तहकूब करण्यात आला. तिसऱ्या जनरल बोर्ड मध्ये तो विषय घेण्यात आला आणि हे सांगतायत की आम्ही विरोधकांची सुद्धा कामं करतोय. मग तुम्ही जर विरोधकांची काम करत होता, तळोदा शहरांच्या लोकांच्या विकासासाठी किंवा हितासाठी निर्णय घेत असाल, तर मग पहिल्याच जनरल बोर्डला तुम्ही तो विषय का तहकूब केला? त्याच्यानंतर अजून एक दुसरा सांगतो की नगरपालिकेचा जो अजेंडा आहे तो अजेंडा बनवण्याचा सर्वस्वी अधिकार हे नगराध्यक्ष महोदयांना असतो. नगराध्यक्ष कोणते विषय घ्यावे किंवा कोणते विषय घेऊ नये हे ते ठरवत असतात. परंतु मागच्या 3-4 जनरल बोर्ड मध्ये असे झालेले आहे की विषय सुद्धा हेच घेतात अजेंड्यावर आणि तहकूब देखील हेच करतात. विषय बी यांनीच घ्यायच्या अजेंड्यावर आणि तहकूब बी सांगतात की हा विषय तहकूब करण्यात यावा. हा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही विषय घेतात तर मग तू तहकूब कशाला करतात? तुम्ही उठसूट विरोधकांवर आरोप लावतात की आम्हाला काही घेणं देणं नाहीये. माननीय आमदार साहेबांनी तळोदा शहराच्या विकासासाठी 6.5 कोटीचा निधी अल्पसंख्याक विभागातून दिलेला आहे. तो साहेबांचा अधिकार आहे. साहेबांनी तो निधी किंवा तो रस्त्याची कामं बीएनसीने करावे किंवा नगरपालिकेने करावे हे सर्वस्वी अधिकार साहेबांचा आहे. साहेबांनी तो जो निधी बीएनसीला वर्ग केला आहे आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व व्यक्ती सांगाल की नगरपालिकेच्या क्वालिटीपेक्षा बीएनसीच्या रस्त्याची क्वालिटी चांगली असते. त्याच्यामुळे साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे. निकाल लागल्यानंतर सर्व स्वीकृत नगरसेवक आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चालू असताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघांनी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष मॅडम यांचा सत्कार केला आणि दोघा गटांनी आश्वासित केलं का शहर विकासासाठी आम्ही पूर्ण 5 वर्ष तुमच्या पाठीशी राहू, जिथं जिथं मदत लागेल पूर्ण मदत करू. शुभेच्छा दिल्या, त्यांनी स्वीकारलं. तदनंतर नगरपालिकेच्या 3 जनरल बोर्डच्या मिटिंगा झाल्या. आमदार निधी बोरवलीचा विषय होता. आमदार साहेबांकडनं जनतेच्या प्रभागातल्या लोकांनी अनेक ठिकाणी पाण्याची डच्ची आपल्याकडे बोरिंगा मागितल्या. साहेबांनी
नगरपालिकेला अधीन राहून 11 बोरिका या शहरात दिल्या. आता शहराच्या जनतेला पाणी मिळणार असताना ते विषय 2दा नगरपालिका जनरल बोर्डामध्ये स्थगित ठेवण्यात आले. आता झालेल्या मिटिंगमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली. त्याच्यानंतर आम्ही स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला. आम्ही स्वच्छतेचा प्रश्न ठेकेदाराला विचारत होतो, संबंधित ठेकेदाराला बोलवा. आम्ही कुठल्याही खातेप्रमुखला किंवा नगराध्यक्ष मॅडम उपाध्यक्ष आरोग्य भगवती यांना बोलले नाही. आमच्या भागात 12 दिवस जेव्हा घंटागाडी येत असेल आणि त्या ठेकेदाराला जर नगरपालिका 8 लाख रुपये बिल देत असेल तर आम्ही आमच्या प्रश्नांनी विचारावा का? इतकं असून सुद्धा आम्ही शहर विकासासाठी केव्हाही त्यांच्या सोबतीला राहू. विकासासाठी कधी आम्ही तुझ्या भाव करणार नाही, कारण की सत्तेमध्ये महाराष्ट्रात ते स्वतः आमच्या सोबत आहे आणि त्यांनी आमच्या तुझ्या भाव नाही करावा अशी अपेक्षा आम्ही ठेवू. लोकांमध्ये पुढाकडे एकही सफाई कर्मचारी कामाला येते. जेव्हापासून प्रशासक आहे तेव्हापासून आम्ही स्वतःच बोलवत नाही. त्यांनी जो आरोप केला सफाई कर्मचारी घरी बोलून कामं करतात, पूर्ण चुकीचे आरोप आहे.